प्रियांनो, या स्तुती आराधनेची वेळ आहे. तर आपण सर्वजण मिळून आपल्या जिवंत परमेश्वराची स्तुती आराधना करूया. धन्यवाद प्रभू. तुझे आभार मानतो माझ्या राजा. तू महान आहेस परमेश्वर. तू धन्यवादी तुझा परमेश्वर. आम्ही सर्व तुझी आराधना करतो बाबा. तुझं प्रेम परमेश्वर विशाल असं प्रेम आहे. व धन्यवाद ईश्वर राजा. तुझ्यासारखं खरंच कोणी नाही माझ्या बाबा. माझ्या प्रियांनो, आपण सर्वजण आपले हात उंच करून त्याची आराधना करूया. धन्यवाद ईश्वर. Thank you, Father. We worship you, Lord God. धन्यवाद ईश्वर. तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तू प्यार का सागर, सागर दया का तू
होय बाप्पा, तुझ्या अगापे प्रेमासाठी तुला Thank you, Lord. धन्यवाद Thank देतो. you, Jesus. तू महान आणि तू जिवंत Yes, परमेश्वर thank you, आहे. Master. आम्ही परमेश्वर सर्वांनी मिळून केलेली सर्व स्तुती आराधनेचं योगदान तुला अर्पण करतो. Yes, याचा Master. स्वीकार तू कर प्रभू. Yes, Lord. हो धन्यवाद येशू. Thank आणि you, पुढचे Jesus. संपूर्ण वेळ काळ तुझ्या हाती सोपवून Yes, ही Master. सर्व प्रार्थना विनंती येशूच्याच नावात मागतो म्हणून ऐकू द्या. Amen. प्रेज द लॉर्ड प्रियांनो. या आपण सर्वजण मिळून आपण साक्ष ऐकूयात. ब्रदर यशवंत यादव थेरगाव एरियातून आपण त्यांची साक्ष ऐकूयात माझ्या प्रियांनो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूच्या नावाला गौरव मान सन्मान देतो. खरोखरच आजचा मॅसेज खूप, प्रभूचं वचन खूप सुंदर आणि आशीर्वादित होतं आणि मी आजच्या वचनाद्वारे खूप खूप आशीर्वाद झालो. देवबा माझ्याशी बोलला, देवाला धन्यवाद देतो. पास्टरांद्वारे माझ्याशी बोलला आणि खरंच एक समाधानाची आणि एक दिलासा असं प्रभूने दिला. आणि ज्यावेळेस शेवटची प्रेयर चालू असताना एकदम असं अनॉन्टिंग आणि प्रभूचं सानिध्य माझ्यावर उतरून आलं. मी प्रभूला धन्यवाद देतो. प्रभूने सानिध्याने भरलं मला. आणि खरोखरच आजचा मेसेज इतका सुंदर की खरंच प्रभूला धन्यवाद देतो. इतकं प्रकटीकरण, सुंदर असं प्रकटीकरण पास्टरांद्वारे मिळालं. खरंच देवाला धन्यवाद देतो की असे सुंदर असे पास्टर प्रभूने आम्हाला दिले. म्हणून प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देतो. सर्व गौरव मान सन्मान देतो येशूच्या नावाला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड प्रियांनो. पहिली तुम्ही साक्ष ऐकली की परमेश्वराने जसं आपल्या पास्टरने रविवारच्या सभेमध्ये शिकवलं होतं की देवाच्या नजरेत आपण किती मौल्यवान आहोत. त्या संदेशाद्वारे ब्रदर सांगत आहेत की मी खरोखर फार अभिषेकाने भरलो. देवबाप्पाने माझ्याशी वचनातून बोलला, मला स्पर्श केला आणि खरोखर ते सांगतात की खरं परमेश्वर खूप अद्भुत आहे. आणि पास्टरांद्वारे जे वचन आपल्याला पोहोचवले त्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये खूप काही बदल झालेले, त्यांना आनंदाने ते भरलेले आहेत. म्हणून माझ्या प्रियानं आपण देखील प्रत्येक रविवारचा शुक्रवारचा संदेश चुकू नका आणि ते नक्की ऐका आणि प्रोत्साहित होत राहा. म्हणून आपण सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देऊया. प्रेज लॉर्ड प्रियांनो. तयार आहात का देवाच्या वचनाकडे जाण्यासाठी? तर आज आपल्यामध्ये आपले रेव्हरन्स पास्टर नीनस दास उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया आणि पूर्ण लक्ष देवाच्या वचनाकडे लावूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Once again, I greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. मी पुन्हा एकदा आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या अतुल्य नावात तुमचं स्वागत I करतो. believe you all are doing well in your daily routine and your life. आणि मी विश्वास ठेवतो की म्हणजे तुम्ही प्रत्येक जण आपापल्या जीवनाच्या प्रत्येक दररोज चांगलंच करत आहात. Amen. Amen. And by the grace of the Lord Jesus Christ. प्रभू येशूच्या कृपेद्वारे. Amen. Amen. Today is a Sunday. The message after message, there's a breaking of bread. आणि आज रविवारची सभा आहे. सभा झाल्यानंतर, संदेश झाल्यानंतर आपण प्रभूजन Amen. देखील The first असणार. week of the August, we'll have a breaking of bread, and be prepared. The double blessings will be coming upon your lives. आणि ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार आहे तर प्रभूजन असेल तर तयार राहा, कारण डबल आशीर्वाद येणार आहे. Amen. So we all just close eyes and look to God. तर आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय Once पिता. again this Sunday we all come before your throne of grace. पुन्हा एकदा परमेश्वराच्या रविवारी आम्ही तुझ्या कृपेच्या आसनात What a समोर येतो. joy to come in your presence, O Master. प्रभू तुझ्या सानिध्यात येण्यामध्ये किती मोठा आनंद आहे. Yes, Lord, we say, here I am. होय प्रभू, आम्ही सांगतो की मी इथे आहे. Here, we all are here, O Master. प्रभू आम्ही सर्व इथे आहोत प्रभूजी. Oh, to worship, O Master. प्रभू तुझी आराधना To करण्यासाठी. praise you, O Master. प्रभू तुला खुश करण्यासाठी. Oh, with all our heart we'll praise, O Master. प्रभू आमच्या पूर्ण हृदयातून आम्ही तुझी स्तुती Oh, from the करतो. heart, from the mind we worship you, प्रभू Master. आमच्या पूर्ण हृदयाने, आमच्या मनाने आम्ही तुझी आराधना करतो. Oh, from all our strength we'll worship you, आमच्या Master. पूर्ण सामर्थ्याने आम्ही तुला परमेश्वर आराधना करतो. We all seek you always, O Master. प्रभू आम्ही नेहमी तुझा शोध We घेतो. all serve you, O प्रभू Master. आम्ही सर्व तुझी सेवा All that I करतो. have, Lord, I will serve you, O प्रभू Master. जे काही आहे माझं त्याच्या पूर्णतेने मी तुझी सेवा I करतो. bless your name, O Father. प्रभू तुझ्या नावाला I आशीर्वाद देतो. glorify your name, Lord. तुझ्या नावाला उंच करतो, Oh, गौरव thank you, देतो. Jesus. धन्यवाद Lord, येशू. now speak to them again the grace, about the grace, O Master. प्रभू आता पुन्हा त्यांच्याशी कृपे आणि कृपेबद्दल तू How बोल. you showered your grace upon our lives, O Master. प्रभू आता तुझी कृपेचं वर्षाव तू आमच्या जीवनावरती कर. Speak to them, O Lord. प्रभू तू त्यांच्याशी बोल. Speak to their hearts. त्यांच्या हृदयाशी तू बोल. That because of your grace we are alive. कारण तुझ्या कृपेमुळे आम्ही जिवंत Because आहोत. of your grace we could see every day in our life. कारण तुझ्या कृपेमुळे प्रत्येक दिवस आम्ही आमच्या जीवनात पाहू Every शकतो. day, because of the grace, every day there's achievement in our lives. तुझ्या कृपेमुळे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवशी आमच्या जीवनामध्ये आम्हाला Reveal them, O परिस्थिती Master. तू प्रगट कर Without परमेश्वर. grace,
will not be there in our lives. कारण परमेश्वर कृपेशिवाय काहीच नाही प्रभू, Only because of your grace, O फक्त Lord. तुझ्या कृपेमुळे Reveal प्रभू. them to the word more and more, O Master. प्रभू वचनाद्वारे त्यांना जास्तीत जास्त And bless प्रगत them, कर O Father. आणि त्यांना आशीर्वादित कर. I pray for all the pastors, the evangelists, the apostles, the teachers, the bishops, the wife, the children. We all of them, we bless them in the name of Jesus. प्रथम प्रार्थना करतो सर्व पाळक, याजक, शिक्षक, सुवार्तिक, संदेष्टे, बिशप, त्यांची पत्नी, त्यांचं कुटुंब सर्वांना तू आशीर्वादित कर प्रभूजी. Thank you, Master. धन्यवाद All प्रभूजी. glory be to your name. सर्व गौरव तुझ्याच नावाला Thank प्रभूजी. you, Father. धन्यवाद पिता. Psalms 122:6. Let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In यरूशलेममध्ये Jesus' असू. name I pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. Are you ready to receive the blessings of the Lord? तर तुम्ही तयार आहात का देवापासून आशीर्वाद स्वीकारण्यासाठी? I believe there is a Bible in your hand. आणि मी विश्वास ठेवतो की तुमच्या हातामध्ये आता बायबल आहे. Amen. I'm not able to watch, but God is surely watching you what you're doing in your house right now. तर मी तर तुम्हाला पाहू शकत नाही, पण नक्की परमेश्वर पाहते की तुम्ही तुमच्या घरात बसून आता काय करत आहात. Amen. The best way to grow, have the Bible in your life. आणि सर्वात उत्तम जी मार्ग आहे देवामध्ये वाढण्यासाठी ते म्हणजे तुमच्या हातात बायबल असते. Amen. When you go into the table of dining table, ज्यावेळेस तुम्ही जेवणासाठी मेजवानीच्या टेबलवर जाता amen. You know there's a table, the plate comes of food. आणि तुम्हाला माहिती हे मेजवानीचा टेबल आहे, तर तिथं जेवण अन्नासाठी अन्न Amen. येणार Why you आहे. eat food? तुम्ही जेवण का करता? To fill our stomach. की तुमचं पोट भरण्यासाठी. Amen. Hallelujah. Every time when we come with the dining table, we come with a plate of food. तर म्हणून माझ्या प्रियानं आपण जेव्हा देवाच्या मेजवानीवर समोर येतो त्यास आपण अन्न भरण्यासाठीच यायला Amen. पाहिजे And the food is served. आणि मग जेवण वाढण्यात येईल. But when come to the spiritual things, म्हणजे असं आत्मिक स्वरूपात येतात. amen, your spirit and the word of God should be in your hand. The word which come, it will grow your spiritual life. आणि Hallelujah. आत्मिक स्वरूपात आल्यानंतर मग आपल्याला आत्मिक भोजन मिळतं, त्याच्याने आपली आत्मिक वृद्धी होते. Amen. So I believe you all last week really understood the message of the grace and how the grace works. You might this week you might be known and we can go more deeper into how the grace works in our lives. तर माझ्या प्रियानं मी असा विश्वास ठेवतो की जसं आपण गेल्या आठवड्यामध्ये कृपा हे विषय शिकलो, तर तुमच्या जीवनामध्ये आठवड्यामध्ये देवबापाने कृपेद्वारे कार्य केलेलं आहे आणि तुम्हाला ते समजले असं मी विश्वास Amen. करतो. I told the two things, my dear people. The meaning of grace is the most common understanding. The word of grace is the God's unmerited love was showered upon our lives. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं कृपेच्या दोन गोष्टी त्या ठिकाणी, जे परमेश्वराचं त्या ठिकाणी अमर्यादित प्रीती आपल्याला त्याचं वर्षाव Amen. झालेलं आहे. Unmerited favor means your spiritual, supernatural advantage for success our life. म्हणजे अमर्यादित प्रीती कशासाठी आहे त्या ठिकाणी? तुमच्या आत्मिक अलौकिक गोष्टींची वृद्धी होण्यासाठी. Hallelujah. Amen. Very important. Second is God's enabling power, my dear people. आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराचं सामर्थ्य, Amen. Enabling म्हणजे सक्षम सामर्थ्य. yes, that's called in Marathi, my dear people. Saksham Amen. samarthya. Enabling power, my dear people. परमेश्वराचं सक्षम Amen. सामर्थ्य. So I already explained you, my dear people, in Ephesians 2:8 and 9. आणि इफिस 2:8 आणि 9 मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. Amen. We are taking that verse, my dear people. For by grace you have been saved through faith, and this is not your own doing; it is the gift of God, not the result of works, so that you may not boast. This is the word of the Lord, my dear people. आणि इफिस 2:8 आणि 9 सांगितलेलं आहे की कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. Amen. And I told you, my dear people, we all are saved by grace. आणि आपण सर्वजण कृपेद्वारे आपले तारण झालेले माझ्या Amen. प्रियानो. We all were dead and trespasses and the sin of the sin. आणि आपण सर्वजण पापामध्ये होतो, आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे अडकलेलो Amen. होतो. Once you walked in the course of the spirit of the power of the air. आणि जे सर्व अंतराळाचे सर्व दुष्टात्मा आहे, Amen. We have lived in the flesh. आपण देहामध्ये जगत होतो. Amen. But the God's mercy came upon our life, and we are saved, my dear people. The grace came upon our life and saved, my dear people. आणि देवाची दया आपल्यावरती आली आणि त्या कृपेद्वारे आपण तारण Amen. गेलो. God is rich in mercy, my dear people. कारण परमेश्वर जो आहे तो दयेमध्ये फार Amen. श्रीमंत आहे. Because His love is rich, great in giving, my dear people. कारण त्याची जी प्रीती आहे ती दया देण्यामध्ये भरपूर He आहे. loved us in everlasting त्याने life. आपल्यावरती Love. सार्वकालिक त्याची प्रीती केली. Amen. आमेन. When He loved, कधी केली? I told you all this. He loved when we were sinner, when we are trespassed, my dear people. When we are dead, my dear people. आपल्यावरती परमेश्वराने प्रीती कधी केली? आपण पापी असताना, आपण त्या मरणातून जात असताना, पापाच्या अंधकारातून जात असताना ते आपल्यावरती प्रीती केली. Amen.
Jesus Christ went on the cross of Calvary. प्रभू येशू ख्रिस्त काल्वरीच्या वधस्तंभावरती गेला Amen? And he gave his life on the cross, and the grace was came. And we know by through faith that grace we are saved, my dear people. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं जीवन काल्वरीच्या वधस्तंभावरती दिलं आणि त्याच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये कृपेद्वारे आपल्याला नवीन जीवन आणि Amen. In तारण Ephesians मिळालं. 4 and 6, we'll just go more God's enabling power, my dear people. Now, आपण आता इफिस करा 4, 6 आणि 7 पाहूया. Amen. 4 to 6. सॉरी 4 ते 6. Amen. Now, very he said, even he chose us in him before the foundation of the world, that we should be holy and blameless before him in love. He predestined us and adoptions of the sons through Jesus Christ according the purpose of his will. And the 6, to praise of his glorious grace which he has blessed us in us, the beloved. That is the word of the Lord, my dear people. म्हणून इफिस करास पत्र पहिला अध्याय 4 ते 6 आपण पाहणार आहोत. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनापूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेने केली Oh, आहे. hallelujah. Amen. Clearly, he says he chose us in him before the foundation of the world, my dear people. म्हणजे या वचनात स्पष्ट सांगितलेले की पृथ्वीच्या स्थापनेच्या अगोदरच त्यांनी प्रीती Amen. केलेली आहे. Why Jesus Christ died on the cross? का प्रभू येशू ख्रिस्त कालवरीच्या वधस्तंभावरती मेला? Amen. God saw the man, the human, the man, all were in the sinner, my dear people, and he thought that by giving offering of the Lord Jesus Christ on the cross, my dear people, we can make those who believe, we can become holy, my dear people. तर परमेश्वरांनी पाहिलं की मानवजात जे आहे ती पूर्णपणे पापामध्ये अडकलेली होती. त्या ठिकाणी मग प्रभू येशू ख्रिस्ताला अर्पण म्हणून कालवरीच्या वधस्तंभावरती देण्यात आलं. त्याच्याद्वारे मग आपल्याला निर्दोष करण्यात आलं. Amen. In enabling power, the salvation is not only God's unmerited favor. म्हणून जे सक्षम सामर्थ्य जे आहे ते फक्त देवाच्या दयेद्वारे कृपेद्वारेच आहे. Amen. Not only God's unmerited favor. म्हणजे त्या ठिकाणी फक्त देवाचे जे सक्षम जे दया आहे. Amen. Unmerited favor. म्हणजे जे अमर्यादित अलौकिक दया आहे. Favor expressed म्हणजे फक्त unmerited favor, फक्त वर्णन नाही केलेले, but that we receive forgiveness and re-restore. That's called enabling. Re-restore our relationship, my dear people. म्हणजे त्यांनी जे आपल्याला दया केली, अमर्यादित अशी दया केली, ती फक्त आपल्याला तेवढ्या पुरतीच नाही तर आपण त्याचा पश्चाताप करून क्षमा मागून त्याच्यामध्ये Amen. जाण्यासाठी That we may receive the forgiveness. की आपण क्षमा स्वीकारण्यासाठी. Amen. And we receive. But he restored the relationship with him even through we do not deserve, my dear people. म्हणजे आपण योग्यतेचे नसतानाही तो आपलं काय करतो, नातं जे आहे तो पुन्हा नवीन करतो. Yes, that is God's a very enabling power that works, my dear people. God's power, that my dear people. आणि तेच परमेश्वराचं सक्षम असं सामर्थ्य कार्य. Amen. For it is not only by His power we can be transformed, my dear people. आणि फक्त त्याचं जे सामर्थ्य आहे आपण म्हणजे आपण बदलतो. Amen. By His power. त्याच्या सामर्थ्याद्वारे. Amen. It is only by His power फक्त त्या सामर्थ्याद्वारे we can be transformed. आपल्यामध्ये बदल होऊ शकतो. Amen. Only God's enabling power can transform our life, my dear people. म्हणजे परमेश्वराचं सक्षम सामर्थ्यच फक्त आपल्याला बदलू Amen. शकतं. Nothing, my dear people. दुसरं काहीच नाही. Amen. So I told you, my dear people, today I preach or sister translate or anything what we do, my dear people, like spiritually that's called the grace of God. That the grace is upon our life that I could preach the gospel, my dear people. जसं पास्टर सुवार्ता गाजवतात किंवा मी जर भाषांतरचं करते किंवा जर कोणताही भाग आम्ही आत्मिक स्वरूपात जे काही करत आहे ते फक्त म्हणजे देवाच्या कृपेद्वारेच आम्ही करू शकतो. Amen. I'm doing the ministry, it is because of the grace of God, my dear people. जर मी सेवा करत आहे याचा अर्थ काय तेही देवाच्या Amen. कृपेद्वारे. I could cater to the people, hundreds and more than hundreds, my dear people. That is the grace of God. जर मी 100 किंवा 100च्या पुढे जर अजून मी लोकांची काळजी घेऊ शकतो ते फक्त देवाच्या कृपेद्वारेच आहे. Amen. Before in my organization I work, my dear people, I should take more than 5,000 members and almost 1,000 leaders were under me. It was the grace of God I should take care
the people and visiting the houses and everything. That is called the grace is upon me. I could take care of my. It's not on my merit or not by work, but by the grace of God, my dear people. तर अगोदरच्या मंडळीत मी कार्य करत असताना 5,000 सभासद असायचे आणि 1,000 लीडर असायचे. त्यांच्यावरती मी जे कार्य करत होतो तर ते फक्त आणि फक्त देवाच्या कृपेमुळे होतं. मी स्वतःच्या कुवतीने कधीच काही केलेलं नाही किंवा करू शकलो नाही. Amen. The first thing we have to understand, my dear people, the enabling power transforms our life, my dear people. म्हणजे जे सक्षम देवाचं सामर्थ्य आहे ते काय करतं, आपलं जीवन अगोदर ते It बदलतं. changes our life. ते आपलं जीवन It बदलतं. changes our mind. आपलं मन It बदलतं. changes every thinking of our life. आपल्या जीवनातली प्रत्येक विचारसरणी Amen. Because in बदलते. 2 Corinthians 5:17 says, म्हणून 2 Corinth 5:17 सांगत आहे. Amen. Therefore, if any man in the Christ, he is a new creation. The old things has passed away. Behold, all things become new. That's the word, my dear people. आणि म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलेलं की जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले आहे, पाहता सर्व काही नवे आहे. Navin, amen. Amen. If you are any man in the Christ, that means the grace, my any man in the Christ is a new creation, new creature, amen. And all things has passed away. That's what God did in our life. Old nature He has removed. The sin He has removed. Amen. And the God's enabling power, what He did, made a relationship through the Lord Jesus Christ, showed us that the merciful hand is upon your lives. जर माझ्या प्रिय आपण ख्रिस्ताच्या ठाई जर असलो, जसं परमेश्वराने आपला काय केलं, जुना स्वभाव काढला, आपले ते जे पाप होतं ते त्याने काढला आणि आपल्याला त्याने नवीन बनवलेलं आहे, नवीन उत्पत्ती Amen. The बनवली. principle of grace continues throughout as a walk in with God. That is the most important, my dear people. आणि देवाची जी कृपा आहे त्याचं तत्व म्हणजे काय की आपण देवामध्ये सदैव चाललं पाहिजे. देवामध्ये असलं तर कृपा चालत असतं. Amen. Amen. It's very important. ते फार महत्वाचं तत्व Amen. आहे. And in every Christian lives, म्हणून प्रत्येक ख्रिस्ती लोकांचं जीवन जे or you आहे can say the believer's life, किंवा विश्वासणाऱ्याचं जीवन, amen, it is the God's grace that causes us to grow and be strong. की त्या ठिकाणी देवाची कृपा असते की ते तुम्ही तुमची वाढ होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये तुम्ही खंबीर Amen. It's राहण्यासाठी. only God's grace we can grow our spiritual life, my dear people. म्हणजे फक्त देवाचीच कृपा आहे की आपण आपल्या आत्मिक वृद्धीसाठी. Amen. So like we can now, my dear people, like this is a lockdown period. We all know we are going in almost 5th month, my dear people. In this 5 month, what you did in this 5 month, how you grown up, or you remain the same, or you have come down, or you have grown up. That is, it walk with Christ. That was He says, the grace of God to grow. Amen. When your grace is upon you, you will start growing in the Lord, not reversing, my dear people. तर माझ्या प्रिय जसं आत्ताचीच आपण गोष्ट घेऊ की लॉकडाऊन मध्ये जवळजवळ 5 महिने झाले, आता आपण सर्व घरातच आहोत. तर आपल्यावरती देवा आपण काय केलं, आपली वृद्धी झाली, आत्मिक वृद्धी, किंवा आपण खाली आलो किंवा आपण आहे तसेच आहोत, राहिलेले आहोत. तर म्हणजे देवाची जी कृपा असते ती कशासाठी असते, आपल्या आत्मिक वृद्धीसाठी असते. Amen. What before the lockdown, what my prayer life was there, what time I should spend, what my meditation was there. Now what I do, it is totally by the grace of God, I could go and sit for hours and hours in prayer. Like I could spend like in a day 8 to 9 hours, or 6 to 7 hours, or 7 to 8 hours, as the Holy Spirit, as I sit and I meditate and I see the face of God, that I grow. That is called the grace. More graces is upon that the Christian life. तर माझ्या प्रियानं जसं लॉकडाऊनच्या अगोदरच जसं माझं प्रार्थनेचं जीवन होतं, पण आता या लॉकडाऊन मध्ये जसं मी घरी असताना पवित्र आत्मा मला त्याच्या कृपेद्वारे, परमेश्वराच्या कृपेद्वारे मी आता 6 ते 7 तास किंवा 7 ते 8 तास देखील मी प्रार्थनेमध्ये बसू शकतो, देवाचा चेहरा शोधतो. हे फक्त आणि फक्त त्याच्या कृपेमुळे. Amen. That is called God's enabling power given us without any merit to apart, my dear people. म्हणजे ह्याचा अर्थ काय की परमेश्वराचं सक्षम सामर्थ्य जे आहे ते आपल्या कुवतीमध्ये नाही, तर त्याच्या सक्षम सामर्थ्याने तो आपल्याला करतो. Amen. Without any merit. म्हणजे आपली कोणतीही त्या ठिकाणी स्वतःचं Not any काहीच apart, नाही. my dear people. आपली काहीच That's भूमिका what in नाही. 2 Peter 3:18 says. म्हणून 2 पेत्र 3:18. 3:18 सांगत He आहे. says, but grow in grace. See that? But grow in grace and in the knowledge of our Lord and the Savior Christ. To Him glory both now and forever. Amen. That's the word, my dear people. 2 पेत्र 3:18 सांगत आहे की आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा, आता व अनंत कालपर्यंत. कृपेत वाढत जा. Hallelujah. We have to increase. जे आपल्याला वाढलं Here पाहिजे. Peter says,
grow in grace काय सांगितलं, कृपेत वाढत जा and in the knowledge. आणि ज्ञानात वाढत जा. Amen. आमेन. Kashat? In the Lord Jesus, तर कशामध्ये? ख्रिस्त of our येशूच्या Lord ठाई. and the Savior of the Lord Jesus Christ. जो आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त For त्याच्यामध्ये. whom? For the glory of God. कोणासाठी? त्याच्या For गौरवासाठी. glory both now and forever, he says. आणि गौरव कशासाठी? आत्ता व अनंतकालपर्यंत. Amen. See, if you read in the Bible, my dear people, जर तुम्ही बायबल जर वाचला, amen. If we go into the from Genesis to the Revelation chapter or the many chapters, you see the many. We can see the grace operating in everyone's life, my dear people. जर तुम्ही उत्पत्तीचं जर प्रकटीकरण जर पाहिलं तर त्या ठिकाणी काय बघताय तुम्ही की प्रत्येकाच्या वृद्धीसाठी काय भरपूर अशा गोष्टी I आहेत. mean, there was a operating force in the Bible. We can see operating force. The grace was revealed to them, my dear people. म्हणजे त्या ठिकाणी कृपा जी आहे ते कशा प्रकारे कार्यरत करते किंवा कार्य केलेले आहे ते त्यांना दाखवून दिलेलं आहे. Amen. To the men of God or the women of God in the Bible. म्हणजे Hallelujah. बायबल मध्ये जे देवाचे सेवक आहे किंवा सेविका आहे त्यांच्या Amen. Like the many, like the patriarchs, like their faith has increased, my dear people. म्हणजे जे अनेक असे देवाचे जे सेवक होते त्यांचे ते विश्वास वाढण्यासाठी Amen. They were aware. म्हणजे त्यांना ते माहिती होतं. They were aware. All those we can see that patriarchs, they were aware about their weaknesses in their lives. म्हणजे त्यांच्यामधली जी कमतरता आहे जे अशक्तपणा आहे त्या गोष्टी त्यांना माहिती होती. Amen. That was important, right? To understand what I'm saying, my dear people. म्हणजे मी सांगण्याचा काय प्रयत्न करते हे समजून घ्या. I am aware of my weakness. माझा अशक्तपणा काय हे मला चांगलं But माहिती what आहे. I am doing, because I'm doing over the grace of God, my weakness in the God's hand, the God's grace came upon, I could preach the gospel, my dear people. तर माझ्या प्रियानं माझा अशक्तपणा कशात आहे हे मला चांगलंच माहिती आहे, पण माझा अशक्तपणा परमेश्वरच्या हाती दिलाय. परमेश्वर त्याच्या कृपेद्वारे माझा का वापर Amen. करून And घेतो. most important, आणि सर्वात more than महत्त्वाचं my awareness, माझ्या माहितीपेक्षाही जास्त God knows my weakness. तर माझ्या माहितीपेक्षाही जास्त किंवा मला मी स्वतःला जाणते त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वर मला जाणतो. माझा अशक्तपणा. अशक्तपणा. God knows everyone's weakness. तर परमेश्वर प्रत्येकाचा अशक्तपणा जाणतो. Everyone's weakness and the ability, my dear people. प्रत्येकाचा अशक्तपणा व त्यांच्यातली कुवत ते He जाणतो. knows everything. प्रत्येक गोष्ट जाणतो. And He chooses, my dear आणि people. मग परमेश्वर तो निवडतो. Amen. It is not only through Him allowing the God's grace, my dear people. ते फक्त त्याच्या म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराच्या कृपेद्वारे ते Yes, it's परवानगी मिळते. only through the grace of the Lord. फक्त देवाच्या कृपेद्वारे. Amen. आमेन. He allows. तो आपल्याला परवानगी देतो. Amen. Because I know, like the God knows my weakness, तर परमेश्वराला माझा अशक्तपणा माहिती आहे. but the weakness was covered by the grace. पण जो अशक्तपणा आहे ते देवाच्या कृपेद्वारे That is झाकलं called the गेलेलं आहे. enabling power, my dear आणि people. तेच सक्षम सामर्थ्य Amen. आहे To work in his life. की ते त्याच्या जीवनात कार्य Amen. करण्यासाठी. And that was able to become the kind of person of that God, my dear people. म्हणजे- Person that God wanted to him to be. म्हणजे जसं परमेश्वराची इच्छा असते त्याच्यासाठी होण्यासाठी तसं ते व्यक्तीला परमेश्वर बनवतो. Amen. आमेन. Why? To fulfill the plan and the purpose which God has made for his life. का? कारण की परमेश्वराने त्याच्या जीवनासाठी जे इच्छा किंवा योजना आखलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी. Amen. All this we can see, you can read, my dear people. Amen. Now I'll explain how the grace works in an example to you, my dear people. तर माझ्या प्रेमी तुम्हाला अजून स्पष्ट करून सांगेल की कृपा अजून कशी कार्य Amen. करते. We can see, go into the chapter of Exodus now. तर आता आपण निर्गमनाच्या पुस्तकात जाऊया. The grace in the Moses life, we can see, my dear people. म्हणजे मोशेच्या जीवनात आपण कृपा पाहतो. Amen. You open the Bible to Exodus 3:11 and 11 to 13. तर निर्गम 3रा अध्याय 11 ते 13 आपण पाहूयात. Amen. Now, but said to God, see that Moses said to God, who I am that I should go to Pharaoh and bring the children of Israel out of Egypt? He said, but I will be with you, and this shall be the sign for you, that I have sent you, even I have brought the people out of the Egypt. You shall serve the God on the mountain. Then the Moses said to God, see that, hallelujah, if I come to the people of Israel and say to them, the God our Father has sent me, and they ask me, what is the name? What shall I say to them? Hallelujah, this is the word. We can see now, we can learn, my dear people, now. तर माझ्या प्रियानं निर्गम 3:11 ते 13 आपण पाहूयात. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? देव म्हणाला, खचित मी तुझ्या बरोबर असेन. मी तुला पाठविले याची तुला खून हीच. तू लोकांस मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल.
तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठविले आहे. असे मी इस्रायल वंशजाकडे जाऊन त्यास सांगितले असता त्याचे नाव काय काय असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू? Amen. Now the commandment the Lord gave to Moses. तर या ठिकाणी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली. Amen. आमेन. Now in these 3 verses we can understand there was a commandment was given to the Moses, my dear people. या 3 वर्ष आपण पाहू शकतो की परमेश्वराने मोशेला आज्ञा दिलेली In आहे. other sense we can see a small work or we can say small task was given to Moses, my dear people now. म्हणजे या ठिकाणी काहीतरी छोटस काम कार्य करण्यासाठी परमेश्वराने मोशेच्या हाती दिलेलं आहे. Amen. For God it is a small task. कारण परमेश्वरासाठी ते लहान Amen. होतं. But when God spoke to Moses, it was like a big task. Amen. Hallelujah. Try to understand, my dear people. म्हणजे परमेश्वरच्या नजरेमध्ये ते लहान आहे काम, पण ज्या परमेश्वर मोशेला सांगितलं तर ते मोठं काम होतं. Amen. The same way in our life, any work of God, when we do, like by God's grace, we can achieve. When you do start thinking about from your perspective, it will be impossible. But when you think of the God's side, for God, the task is very easy. When you think of the God's perspective, my dear people. तर माझ्या प्रियानं तुमच्या जीवनात पण जर तुम्ही काही कार्य करत असाल तर स्वतःच्या उद्देशाने जर पाहिलात तर ते सर्व कार्य करण्यासाठी अशक्यच आहे. पण जर तुम्ही देवाच्या दृष्टिकोनाने पाहता तर ती गोष्ट देवाच्या कृपेद्वारे शक्य आहे. Amen. Now God gave a task to Moses. तर Hallelujah. या ठिकाणी परमेश्वराने मोशेला हे काम दिलं. Amen. It was no small task, my dear people. ती छोटीशी कामगिरी Amen. नव्हती For Moses, my dear people. मोशेसाठी. Amen. What was that task? ते कामगिरी काय Amen. होती? He said, Egypt was the ruling empire of that day. That means all the Israel were in the hands of Egyptian, my dear people. They were bondage, my dear people. म्हणजे मिसर देश त्या ठिकाणी राज्य करत होतं तर त्यांच्या हाताखाली दास म्हणून इस्रायली लोक Amen. होते. It was called the evil nation. म्हणजे ते पूर्ण दुष्ट त्या ठिकाणी ते राष्ट्र सांगत होते. Amen. It was an evil nation because they were Dushta harassing. They were slavery were done. Very horrible things were done on that in the Egypt, my dear people, on the Israel people. कारण इस्रायली लोकांवरती ती मिसरचे लोक पूर्ण भयंकर असे त्यांच्यावरती क्लेश करत होते आणि त्यांचं ते पूर्णपणे दासगिरीमध्ये त्यांना ठेवलेलं Amen. होतं. And the Pharaoh, he was called. He is like a satanic leader. We can say the satanic leader. आणि फारोला आपण सैतानाचा लीडर म्हणू शकतो. Amen. Held authority that was claimed to be a divine, my dear people. म्हणजे त्या ठिकाणी नरकाची जी काही ती अधिकार आहेत तो त्या ठिकाणी तो गाजवत होता. Amen. So much demonic, my dear people. एवढा तो सैतानग्रस्त Amen. होता. And every nation know the world live with a fear of the Pharaoh, my dear people. म्हणून संपूर्ण जे सर्व राष्ट्र होतं त्या ठिकाणी फारोच्या भयामध्ये जगत Amen. होतं. Now the task was given there of the to remove the 3 million people out of the Egypt. आता या ठिकाणी परमेश्वराने मोशेला इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी 30 लोकांना बाहेर काढण्यासाठी ती कामगिरी दिलेली Amen. होती. Now we'll open up, go to Exodus 4, 1 to 13. My dear people, I'll go just you can I'll make you understand with the story type, my dear people. तर मी तुम्हाला गोष्टीच्या स्वरूपात सांगतो. निर्गम 4 अध्याय 1 ते 13 Amen. मध्ये. Now here, then the Moses answered now. Amen. Answered, behold, they will not believe me or listen my voice, for they will say, the Lord did not appear to you. Hallelujah. आता या ठिकाणी मोशेने उत्तर दिले की ते माझा विश्वास धरणार नाहीत व माझे म्हणणे ऐकणार नाहीत. ते म्हणतील परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही. Darshan diles nahi. Amen. They will say, they will not believe. As Moses saying to the Lord, my dear people. असं मोशे परमेश्वर सांगते की ते लोक माझ्या विश्वास ठेवणार नाही. ते म्हणतील की तू परमेश्वर तुला दर्शन दिलेच Amen. नाही. And what Lord said to him, my dear people. मग परमेश्वर त्याला काय म्हणाला? Amen. That time he was he is a shepherd and he has that rod. Something was in hand, my dear people. आणि मोशे त्यास मेंढपाळ होता, त्याच्या हातात ती काठी होती. Amen. God said, what is in your hand? मग परमेश्वर म्हणाला तुझ्या हातात काय आहे? What is in your hand? तुझ्या हाती काय आहे? He said, the staff, he says. तो म्हणाला माझ्या हाती काठी आहे. The staff, my dear people. Kathi. Amen. And he said, आणि तो म्हणाला throw it on the ground. जमिनीवर टाक. I mean, see the God, what God making to prove that I am the God who can enable, my dear people, to do the grace of the work, how the grace works, my dear people. आणि या ठिकाणी परमेश्वराने दाखवून दिलं की मी कृपेद्वारे म्हणजे मी कशा प्रकारे कार्य Amen. करतो. Amen. He says, throw it in the ground. आणि काय सांगितलं की ती काठी जमिनीवर टाक. Moses threw it in the ground. आणि मग मोशेने ती काठी जमिनीवर What happened? टाकली. Immediately, that it became a serpent, my dear people. Can you imagine? Oh, hallelujah. आणि लगेच जशी काठी टाकली त्या ठिकाणी काय घडलं? ती काठी सापाच्या स्वरूपात Immediately, होती. Moses ran from that place. आणि लगेचच ते मोशे तिथून पळाला. Amen. He ran from it. He saw that the stick become a serpent. Yes, naturally, my dear people, if the
the rod, the staff become a serpent, anybody can run from that place. म्हणजे नैसर्गिक आहे माझ्या प्रिय, जर ती काठी साप बनली तर कोणी त्या ठिकाणाहून पळू And शकतो who can do it, my dear people? आणि कोणी करेल. Except the God's power, my dear people. हे फक्त देवाच्या Oh, अगदी hallelujah. सामर्थ्य. Amen. Moses cannot do it, my dear people. मोशे हे करू शकतो Because he knows I am holding till day the rod, but he says I am holding the serpent in my serpent till day. He might be thinking, my dear people. आणि तसा विचार करता अरे मी आतापर्यंत काठी धरली होती ना, आता हे साप कसं काय झालं, तुम्ही साप धरला होता का? Amen. म्हणजे त्याला असं कल्पना आली असेल. Amen. I am just saying, my dear people. फक्त सहज Amen. The बोलतोय. Bible says he ran from that place. आणि बायबल सांगतं मोशे तिथून Then the Lord पळाला. said to Moses, मग परमेश्वर मोशेस म्हणाला, again put your hand. पुन्हा तुझा हात खाली घाल. Amen. Put your hand and catch it. पुढे हात करून ते शेप धर, By the tail you hold it. त्याचे शेपूट धरून धर त्याची. ना पहिलं वरून असं धरलं होतं, आता खाली शेपूटनी धर. Amen. Hold it from the tail, he said. तुझा हात पुढे करून आता शेपूट धर. See that now he might be fearing, oh Lord, how can I catch a serpent now? Hallelujah. आता या ठिकाणी मोशे घाबर असेल की आता मी सापाची शेपूट कसं धरू. Amen. आमेन. On merit he cannot do it. काय स्वतःच्या कुवतीने तो काही करू Amen. शकत But नाही. God is saying, come on, hold it now. पण परमेश्वर सांगतोय ना तू Come कर. on, put it in your hand, he says. तुझा हात पुढे कर And caught it, he says. आणि शेप धर. And he caught it, आणि जर त्याने शेपूट धरलं and it became a staff in his hand once again. See, that is a miracle, my dear people. आणि ज्यावेळेस त्याने शेपूट हातात घेतलं ते लगेच ती काठीमध्ये पुन्हा बदलली. Amen. हेच देवाची Amen. दया आहे Amen. That was त्याच्यामध्ये. they may believe that the Lord, the God, the Father, the God of Abraham, God of Isaac, God of Jacob has appeared to you. He making them to understand. You do it way, they may understand. Yes, this is God doing. It is not Moses who doing, my dear people. आणि मग परमेश्वर त्याच म्हणाला की पुढे तू असे केल्याने काय होईल, तिथले लोक विश्वास ठेवतील की त्यांच्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव परमेश्वर याचे तुला दर्शन झाले आहे. अशा प्रकारचं तू काठीचं सामजप केला तर. See that God is making to understand Moses, my dear people. म्हणजे परमेश्वर अगोदर मोशेला समजावून सांगत आहे की तू समजून You घे. cannot do only God. That is the enabling power, the power of God, the gross God. Amen. Working, my dear people. म्हणून या ठिकाणी परमेश्वरचं सक्षम सामर्थ्यच फक्त कार्य Amen. करत The Lord आहे. said again to put your hand inside the cloth. आणि मग नंतर परमेश्वर पुन्हा म्हणला की तुझा जो हात आहे तो आपल्या छातीवर ठेव. Amen. And inside the cloth, and when he took it out, behold, the hand was leopard like snow. See that? Oh, hallelujah. आणि नंतर जेव्हा त्याने हात बाहेर काढला तर त्याचा हात कोडाने बर्फासारखा पांढरा झाला. He might be saying, what is this now? आणि तो म्हणून विचार करतात आता हे काय आता. Amen. Then God said, put again a hand on the back inside the cloth. आणि मग परमेश्वर त्याला पुन्हा म्हणला की पुन्हा तुझा हात आपल्या He छातीवर put it ठेव. inside, back inside. मग पुन्हा त्याने हात ठेवला When छातीवर. he took it out, behold, it was restored. Amen. That was restored like the rest as it was flesh. See, that is the power, enabling power, my dear people. आणि ज्यावेळेस त्याने पुन्हा तो हात बाहेर काढला तेव्हा जो पूर्ववत तो त्याच्या शरीराच्या इतर भागांसारखा झाला. That is enabling power. God can re-restore. God can do things again in our life. Amen. God has the power to do many things in our life, my dear people. आणि हेच माझ्या प्रियने हेच की परमेश्वरचं सक्षम सामर्थ्य आहे, ते प्रत्येक गोष्टी पुन्हा करू शकतो, नवीन करू Amen. शकतो. That says if they don't believe, God said, oh, listen to the first sign that they may believe the later sign. That it was, he says. आणि पुढे सांगितले की त्यांनी तुझा विश्वास धरला नाही व पहिल्या चिन्हाची सूचना मानली नाही तर ते या दुसऱ्या चिन्हाची सूचना खरी मानतील. Amen. If they do not believe even the two signs, they listen, he said. आणि मग परमेश्वर म्हणा की जर पुन्हा इथे दोन्ही चिन्हाचा विश्वास Or नाही your ठेवला voice. किंवा तुझा वाणी त्यांनी ऐकली नाही Amen. Now you do one thing. तर तू एक काम You कर. shall take some water from the Nile and pour it into the dry ground, and the water of that shall take into the Nile will become blood on the dry ground. Oh, hallelujah. आणि मग पुढे काय करतो, दोन्ही चिन्ह विश्वास जर नाही ठेवला लोकांनी तर तू नदीचे पाणी घेऊन कोरड्या जमिनीवर होत, म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त See होईल. that. Oh, hallelujah. ते पण दोन्ही साईन ऐकलं नाही ना, तिसरं चिन्ह दाखव त्यांना. काय सांगितलं? पाणी घे आणि जमिनीवर. Amen. It become blood. Hallelujah. तर दोन्ही चिन्हांवर विश्वास नाही ठेवला तर नदीचं पाणी घेऊन काय कर, जमिनीवर होत, ते रक्त बनेल. What you have to do now? पहा त्या ठिकाणी Amen. तू काय But कर. what Moses said now? See मग that. मोशे काय म्हणाला, Amen. Oh Lord, I am not equivalent. See that. काय म्हणाला, मी तर बोलका नाही. Yes, God ला माहिती आहे कमजोरी. Amen. Weakness, he knows. God knows the weakness of the Moses. परमेश्वराला मोशेचा अशक्तपणा माहिती Amen. होता. He says, I am not equivalent either in the past or since you have spoken your servant, but I am not slow in speech and of tongue, he says. आणि काय म्हणाला मोशे, काय म्हणाला, मी तर बोलका नाही, पूर्वीही नव्हतो आणि तू तुझ्या दासापाशी बोललास तेव्हापासूनही नाही, मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे. I tell you, my dear people, I was in my school, I was
last bench sitter. तर माझ्या प्रिय मी तुम्हाला सांगू इच्छितो की शाळेच्या दिवसांमध्ये मी पण असं एकदम स्पष्ट बोलणारा नव्हतो Amen. Like I used to always sit in the back seat of the bench, my dear people. आणि वर्गामध्ये मी नेहमी शेवटच्या बेंचवर बसायचो Anything was there, I used to go in the back. Why? Because I don't want to come in the front, my dear people. आणि मला असं पुढे यायला आवडत नव्हतं मला तर मागेच आणि मागच्या God भागावर knows my बसायचो. weakness, my dear people. परमेश्वराला माझा But the day I अशक्तपणा gave my, माहित the होता. Lord, my life to the Lord Jesus Christ, पण ज्या दिवशी माझं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला God दिलं knows my heart. परमेश्वराला माझं हृदय Amen. माहिती God होतं knows if I chose Him and the grace came upon Him, He will be totally trusting on me, not on His, because He will be praying more, depending on me more, and my grace will be making him to grow every day, and he can do the work of God and glorifying God every day in his life, my dear people. आणि परमेश्वराला हे माहिती होतं जर मी याला निवडलं तर त्या ठिकाणी माझी कृपा आल्यानंतर माझ्यावर जास्त विश्वास ठेवेल आणि माझ्यावर अवलंबून राहून त्याच्या परमेश्वराच्या कृपेद्वारे तो कार्य करेल. Amen. Are you understanding, my dear people? समजत आहे का? Amen. The day I was want to minister like a first cell leaders meeting I want to take when I was working in the organization, my dear people, I used to go. My Marathi was such a horrible Marathi, my dear people. I cannot speak. And I used to go there. The people used to sit, they used to laugh when I preach or I used to worship the Lord, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं मी अगोदरच्या मंडळीमध्ये काम करत असताना सर्वात पहिली सोल मीटिंग होती त्या ठिकाणी जेव्हा मी सुवार्ता सांगायचो तर माझी मराठी एवढी भयंकर होती की लोक अक्षरशः हसायचे मी बोलत असताना. Amen. आमेन. They used to laugh. They take that the dupatta or any napkin and they should keep and they laugh. I used to watch them, my dear people. आणि ते एवढे हसायचे की ते स्वतःच आपली ओढणी किंवा साडीचा पदर ते तोंडावर ठेवून ते हसत असायचे. Amen. But I used to do preach and pray over there. पण मी तरीही माझी त्या ठिकाणी सुवार्ता सांगायचो परमेश्वरचं वचन सांगायचं प्रार्थना And करायचो. every time I said, should I send some other leader because I cannot preach in Marathi? आणि मी नेहमी त्यांना बोलायचो की मी दुसरा कोणी मराठीमध्ये संदेश सांगणाऱ्यांना पाठवू का कारण मी मराठी नीट बोलू पण ते शकत नाही. म्हटले, तुम्हीच या ब्रदर कारण कसे असू दे आम्हाला आशीर्वाद भेटतो. That is the grace of God. आणि ती देवाची कृपा आहे माझ्या Amen. प्रियांनो. That is the grace of God, my dear people. ती देवाची कृपा आहे. Amen. Amen. Not on my merit, is a God who the God's grace which we can do and achieve, my dear people. आणि हे माझ्या कुवतीवरती नाही पण हे फक्त देवाच्या कृपेद्वारे जे मी मिळवू Amen. That's शकतो. when the Lord said to him, who has made man's mouth, who makes him mute or deaf or seeing or blind? It is not I, the Lord, he says. मग तेव्हा Hallelujah. परमेश्वर त्यास म्हणाला मनुष्याचे तोंड कोणी केले आहे मनुष्यास मुका बहिरा डोळस किंवा आंधळा कोण करीतो मी परमेश्वरच की नाही. नाही का? Therefore go now. म्हणून आता जा. तू जा. मला माहिती आहे तुझा अशक्तपणा. I know you are not equivalent, he says. I know everything, he says. I have chosen you, he says. परमेश्वर म्हणाला मला माहिती तू बोलका नाहीये पण मी तुला निवडले तू जा. My enabling power will work. Hallelujah. माझं सक्षम सामर्थ्य कार्य I करेल. am सक्षम तुला करायसाठी मी सक्षम आहे. Hallelujah. Amen. And he says, go now. You therefore go. I will be with you, your mouth, and teach you what shall you speak. Hallelujah. तर परमेश्वर काय म्हणतात आता जा मी तुझ्या मुखात सहाय्य होईन आणि तू काय बोलायचे ते तुला मी Amen. शिकवेन. And then but he said, oh Lord, please send someone else, he said. आणि तरीही त्या ठिकाणी मोशे काय म्हणतो हे प्रभू तुझ्या मर्जीस येईल त्याला म्हणजे दुसऱ्याला कोणातरी पाठव. Amen. The commandment the Lord gave Moses was no small start, my dear. That was I said, my dear people. जसं मी अगोदर सांगितलं की जे काही कामगिरी परमेश्वर मोशेला दिली ती काही छोटी सोपी नव्हती त्याच्या दृष्टीने. Amen. But I'll not go into. But Bible says when God told Moses to go down to Egypt to tell Pharaoh the 3 million people out of the slavery. म्हणजे ज्या परमेश्वर आणि मोशेला सांगितलं की तू मिस्र देशात जाऊन त्या ठिकाणी 30 लाख इस्रायली लोकांना तू बाहेर काढ त्या Amen. दासगृहातून. So what we learn now? मग आपण आता काय शिकलो. Amen. God said 3 million people you have to remove from out of the Egypt परमेश्वर काय of the म्हणाला slavery. मिस्र देशातून इस्रायली लोकांना दासगृहातून तुम्हाला 30 लाख लोकांना बाहेर काढायचे. Now the Moses immediately response. 3 response were there. आता या ठिकाणी मोशेचे 3 म्हणजे प्रतिकार आले त्याच्यावर. Or we can say out of his own weakness we can learn something, my dear people. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्या प्रतिसाद जो त्यांनी दिला Amen. What he said. तो काय म्हणाला Exodus 3:11 says. निर्गम 3:11. No. First, amen. आमेन. The Moses first he said, who I am. म्हणजे सर्वात पहिलं मोशे काय म्हणाला मी कोण. Amen. See that. Hallelujah. Amen. Who I am. म्हणजे मी कोण आहे. Amen. आमेन. Weakness. Second, 3:13. आणि दुसरं जे आहे 3:13 मध्ये Who are you? जे तू कोण आहे. Amen. What he says, who are you? तू कोण आहे. Fourth he says, चौथं Exodus 4:1. आणि निर्गम 4:1 मध्ये They won't believe me. की ते माझा विश्वास धरणार नाहीत. Hallelujah. They won't believe me. ते माझा विश्वास धरणार नाहीत. Amen.
That was for Exodus 4:1. तेच निर्गम 4:1 सांगत What आहे. for then Genesis 4 Exodus 4:10 says, आणि मग निर्गम 4:10 काय what is it? सांगतो? I am not equivalent. की मी बोलका नाही. Oh, hallelujah. Amen. Are you understanding, my dear people? तर समजत आहे माझ्या प्रियांनो. And then 4:13 he says, आणि नंतर मग 4:13 मध्ये Lord send म्हणताय someone else. की प्रभू तू दुसरं कोणतरी Oh, पाठव. hallelujah. See that. पहा, But with God's grace, Moses did go down to Egypt पण त्या ठिकाणी देवाच्या कृपेद्वारे मोशे मिसर देशात गेला, with the signs चिन्हांद्वारे and wonders आणि त्या and अद्भुत कार्यांद्वारे. brought people out of the Egypt, and God told him, my dear people, to do. आणि जसं परमेश्वराने सांगितलं की तू त्या लोकांना दास्यगृहातून बाहेर काढ, तसं त्या पद्धतीने झालं. So he brought 3 million people out of Egypt. आणि 30 लाख लोकांना बाहेर काढलंही त्याने. What was that? ते काय होतं? That was the enabling power of God to remove 3 million people out of Egypt. And God used Moses that yes, it is not you, it is my power, it is my grace, which the people will come by the grace, they will all be saved. आणि Hallelujah. माझ्या प्रियानो, त्या ठिकाणी परमेश्वराने मोशेलाही दाखवून दिलं की ते त्याच्या कुवतीवरती नाही तर फक्त परमेश्वराच्या कृपेद्वारे परमेश्वर किती सक्षम आहे, त्याच्या सामर्थ्याने त्याने 30 लाख लोकांना Amen. बाहेर In काढलं. Ephesians 2:8 says, इफिस 2:8 that was सांगत by आहे grace you have been saved through faith. This is not on your own doing, it is the gift of God, my dear people. आणि म्हणून इफिस 2:8 काय सांगत आहे? हे तुम्ही तुमच्या कुवतीने करत आहे, ते देवाचे दान आहे. Amen. Romans 10:17 says, रोमकरा 10:17. 10:17 Even सांगत so, आहे. faith comes by hearing, and hearing through the word of the law, word of Christ. काय सांगत आहे की त्या ठिकाणी विश्वास कसा वाढतो? देवाचा शब्द ऐकून आणि ऐकून. Amen. Romans 5:20. रोमकरास 5:20. Amen. I'm not going fast because we are baking our bread also. You can understand. I have to complete this message. कारण आज प्रभोजन देखील आहे म्हणजे लवकर लवकर Amen. सांगतो. Now the law came to increase to trespasses, but where sin increased, try to understand, sin increased, grace abounded more, he says. But God's saving grace is limitless, inexhaustible, and eternal. Christ settled. Now must settle the question, he says. आणि रोमकरास पत्र 5:20 आणि 21 सांगत आहे, शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. अशासाठी की जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. Hallelujah. What will you do with Jesus now? That's a question. प्रश्न आहे की तुम्ही काय करताय येशू? Will you accept him तुम्ही त्याला स्वीकारताय by faith विश्वासाद्वारे as your personal savior, की तुमचा वैयक्तिक तारणारा म्हणून, or reject him, का तुम्ही त्याचा नकार करताय? or will accept him by faith or reject of unbelief? म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी अविश्वासाचा नकार करून विश्वासाने येशूचा स्वीकार करताय? Or you cannot ignore, but you cannot ignore him when he has saved by grace through faith. Hallelujah. आणि ज्यावेळेस त्याने त्याच्या कृपेद्वारे विश्वासाने तुम्हाला तारलेले आहे, वाचवलेले आहे, मग तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. Amen. आमेन. Lord Jesus Christ. प्रभू येशू Amen. ख्रिस्त. Because of that, you enter into the eternal salvation, my dear people. कारण त्याच्याद्वारेच तुम्ही सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करता. Amen. And with all right of born again, you become a child of God. आणि तुम्ही सर्व जे मग नवीन जन्मलेले ख्रिस्ताचे लेकर असे बनता. Amen. आमेन. That was in 1 John 3:1 and 2. He described the greatness of grace, my dear people. Last 2 verses, my dear people. म्हणून 1 योहान 3:1 आणि 2 Amen. John describes the greatness of grace, my dear people. त्या ठिकाणी योहानाने काय केले? देवाची कृपा जी आहे ती स्पष्ट करून Last 2 सांगितली. verses, my dear. He says, see what kind of love the Father has given to us, oh hallelujah, that we should call the children of God. So we are there, the reason why the world does not know us in that it did not know him. Second, beloved, we are God's children now. What you will be as not yet appeared, but now what he appears, ye shall be like him, because we shall see him as he is. Hallelujah. आणि मग त्या ठिकाणी योहानाचे पहिले पत्र 3:1-2 काय सांगत आहे? आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा. आणि आपण तसे आहोत, यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही, तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्या सारखे होऊ हे आपल्याला माहित आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. तसं तू आता आपल्याला दिसेल. आमेन. हालेलुया.
this is a small, I want to explain when I come into like there's a lot of things, my dear people. This one Moses' life, how the enabling power has works and remove 3 million people out of the Egypt, my dear people. म्हणजे या ठिकाणी आपण मोशेच्या जीवनात तुम्हाला सांगितलं की परमेश्वराचं सक्षम सामर्थ्य कशा पद्धतीने कार्य करून मोशेने त्या ठिकाणी 30 लाख लोकांना तो कसा बाहेर काढू Amen. शकतो. So, my dear people, I could believe that you would understand this message of concluding message, my dear people, and surely you will know and understand, and you will walk all and be all the great God's graces upon your lives. तर माझ्या प्रियांना मी विश्वास ठेवतो की तुम्ही सर्वांना हे वचन समजलेलं आहे आणि देवाची कृपा तुमच्या जीवनामध्ये कार्य Shall we करेल. all just close our eyes and just look to God, my dear people? तर माझ्या प्रिय आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया. His grace, He says, my grace is sufficient for you. आणि तो म्हणतो माझी कृपा तुम्हासाठी पुरेशी आहे. Yes, my dear people. होय माझ्या प्रियाने. He said, my grace is sufficient for you. तो म्हणतो माझी कृपा पुरेशी आहे. My grace is sufficient for you. माझी कृपा तुम्हासाठी पुरेशी आहे. My dear people, तर माझ्या प्रियांनो just close your eyes. आपले डोळे घट्ट बंद Just close your eyes. आपले डोळे बंद करा And just look to God. आणि देवाकडे पहा. See your weaknesses. तुमचा अशक्तपणा पहा. See your weakness, everyone. प्रत्येकाने आपापला अशक्तपणा पहा. Everyone, my dear people, I want to tell you the truth. See yourself. मी प्रत्येकाला सत्य सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपापला अशक्तपणा पहा. Go into the back of your life, what you lived your life, and see now what you are. तर माझ्या प्रियाला तुम्ही तुमच्या भूतकाळात जाऊन पहा की तुम्ही काय होता आणि तुम्ही आता काय आहात. तुम्ही कसलं जीवन जगलं तुम्ही सर्व And आहात. ask, what is this? आणि विचारा हे काय आहे. What is this? हे काय आहे. You will understand. तुम्हाला समजेल It is the grace of God. आणि तुम्हाला समजेल की ही फक्त देवाची It is the कृपा grace of God who has saved me. I got the salvation. ही देवाची कृपाच आहे की त्याने मला तारण दिलेलं आहे मला वाचवलेलं आहे. But when पण कधी you have faith that Jesus died on the cross of Calvary, my dear की people. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी कालवरीच्या Yes, my dear वधूवरती people. गेला. होय माझ्या My प्रियांनो beloved brothers and sisters, माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो open your spiritual eyes. तुमच्या आत्मिक डोळे उघडा. Increase your faith right now. आता तुमचा विश्वास The वाढवा. Bible says, my dear people, if you have faith like a mustard seed, you can move the mountain. कारण बायबल सांगतं माझ्या प्रियांना मोहरीच्या दाण्यावर जर तुमचा विश्वास आहे, तुम्ही डोंगराला हलवू My dear शकता. तर people, माझ्या प्रियांनो just look to the cross. वधस्तंभाकडे पहा. Look to the cross right now. आता यावेळेस See वधस्तंभाकडे the पहा. Jesus, what he did on the cross of Calvary. कालवरीच्या वधस्तंभाकडे का प्रभू येशू ख्रिस्ताने काय See by केलं. faith. विश्वासाने पहा. Amen. Believe, my dear people. विश्वास ठेवा What माझ्या he did on प्रियांनो. the cross, it was not ordinary, it was supernatural, it was extraordinary. No man can on this earth can do it, and ever he can do it. This is purely the God who has power, who can show us by faith. He died on the cross of Calvary and he has shed his blood for our lives. तर माझ्या प्रियानं जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने कालवरीच्या वधस्तंभावरती केलं किंवा सोसलं ते काही साधारण नव्हतं. ते अलौकिक होतं आणि ते फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराच्या सक्षम सामर्थ्याद्वारे तो करू If शकतो. you जर believe तुम्ही विश्वास ठेवता Jesus died on the cross, येशू कालवरीच्या वधस्तंभावरती मेला. on third day he rose तिसऱ्या again. दिवशी तो पुन्हा Oh, जिवंत the झाला. grace will work upon your life. तर देवाची कृपा तुमच्या जीवनात That कार्य is it. By करेल. grace through faith you can understand, my dear people. आणि तेच देवाची कृपा तुम्ही विश्वासाद्वारे तुम्ही That विश्वास is करू why शकता. in your weakness don't worry. आणि म्हणून तुमच्या अशक्तपणात काळजी Many करू people you नका. might be saying, will I achieve? Will I can do? Will I pass? Will I do this? Don't worry. God says my grace is sufficient. You can achieve because my grace is sufficient for you. कारण अनेक जण म्हणतात की मी हे करू शकेन का, मी पास होईल का, माझ्याकडे शक्य आहे का, मला मिळेल का. पण माझ्या प्रियानं परमेश्वर म्हणतो काळजी करू नका, माझ्या कृपेमध्ये तर सर्व काही पुरेसे आहे. I am the person who sits in the back seater of the last bench. If God can make me stand and I can preach the gospel, who can give the ministry in my hand by the, it is the purely the grace of God. Will He not do in your lives? तर माझ्या प्रिय जसं मी अगोदर माझ्या शालेय जीवनामध्ये असताना मी वर्गावर सर्वात मागच्या बाजूला बसणारा विद्यार्थी होतो. पण जर तो परमेश्वर माझ्या जीवनात कार्य करू शकतो, मला लोकांच्या समोर आणून मी त्याची सुवार्ता गाजू शकतो, तर फक्त त्याच्या कृपेद्वारेच नाही का, मग तो तुमच्या जीवनात कार्य करणार नाही का. Don't worry. तर काळजी करू नका. He will achieve. You will achieve in your life by the grace of God. तर तुम्ही देवाच्या कृपेद्वारे तुम्ही सर्व गोष्टी But मिळवतील. see that you should be in the walking with the God. You should be walking, praying every day, seeking, growing every day in the grace, my dear people. पण त्याच्यासाठी माझ्या प्रियानं तुम्हाला हे पाहावं लागेल की तुम्ही दररोज देवाच्या वचनामध्ये चालत आहात, तुम्ही त्याच्या कृपेमध्ये राहतात आणि तुम्ही
त्या वचनानुसारच वागत Just आहात. lift your hands. आपले हात उंच Lift करा. your hands and thank the Lord. आपले हात उंच करून Thank you, say, परमेश्वराला Lord, आभार माना. thank you that you sent the grace upon me. आणि प्रभूला सांगा, प्रभू मी तुझे आभार मानतो की तू माझ्यावरती कृपा Thank you for पाठवली. saving my माझं life. जीवन वाचवण्यासाठी Thank you for धन्यवाद. protecting my माझं life. जीवन संरक्षण Thank you, ठेवलं Father Lord, धन्यवाद. you are leading and guiding me every day by your प्रभू grace. प्रत्येक दिवशी तुझ्या कृपेद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करतो, चालवतोस म्हणून धन्यवाद. Thank you, Father, for the every day I could see every day was a new day, and then today once again you blessed me the new day by your grace. आणि धन्यवाद प्रभू परमेश्वर, कारण की प्रत्येक दिवस हे माझ्यासाठी नवीन आहे. आजचा दिवस आहे की तू माझ्यासाठी कृपेद्वारे बनवलेला आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you, Master. धन्यवाद All प्रभू. glory, Lord. सर्व गौरव All प्रभू. blessing to you, Lord. I bless your name, O प्रभू Father. तुझ्या नावाला आशीर्वादित I करतो. glorify your name, O तुझ्या नावाला Master मी उंच God. करतो, I गौरव देतो. exalt your name, O Lord. तुझं नाव मी Come on, उंचावतो, my dear प्रभूजी. people, just exalt the name of the Lord Jesus. माझ्या प्रियानं आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला उंच Just करा. lift your name, lift the name of the Lord Jesus higher and प्रभू higher. येशू ख्रिस्ताचं नाव उंच आणि उंच करा. In any language, what you can speak, but see that, speak and praise the Lord right तुम्ही now. जी कोणती भाषा बोलायचं, कोणत्याही भाषेत बोला, पण पहा की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव उंच Oh, you करा. can speak in English, in Hindi, Marathi, in Kannada, in Telugu, in Tamil, any Gujarati, any language. Thank the Lord that and say, Lord, thank you for your grace. तर माझ्या प्रियानं तुम्ही इंग्लिश, हिंदी, मराठी, तेलुगू, कन्नड असेल, तमिळ असेल, गुजराती असेल, कोणतीही भाषा तुम्ही बोलत असाल, पण प्रत्येक भाषेमध्ये फक्त एकच पहा की मी प्रभू येशू ख्रिस्ताला मी धन्यवाद देतो. Everybody who's watching, जे कोणी पाहत आहे, thank my dear people. आभार माना माझ्या प्रियांनो. And I want to tell you, आणि मी तुम्हाला that's सांगू what God इच्छितो, says. देवाचा आत्मा सांगत आहे, In your weakness, तुमच्या अशक्तपणात God says, I know your weaknesses, परमेश्वर म्हणतो मला तुझा अशक्तपणा माहिती आहे, but I will see you will achieve by my grace. पण मी पाहीन की तू माझ्या कृपेद्वारे ती गोष्ट My मिळवशील. grace is already upon you. माझी कृपा अगोदर तुझ्यावर आहे. You will succeed. तू यशस्वी होशील. You will have success in your life. तुझ्या जीवनात तुला यश मिळेल. You will receive the blessings. तुला आशीर्वाद मिळतील. Every blessings in your life. तुझ्या जीवनात प्रत्येक आशीर्वाद असतील. Yes. God is blessing you right now. आता परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे. Yes. The person want to grow. He's weak. He say, yes, Lord, I'm weak. But God knows your weakness. But God says, my grace is sufficient for you. व्यक्तीला म्हणजे वाढायचं आहे, पण परमेश्वर म्हणत आहे की जरी तू अशक्त आहे, पण मला सांगू इच्छितो मी तुला की माझी कृपा तुझ्यासाठी My पुरेशी grace is आहे. sufficient for you. माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. Many people now, right now, they are sick. They are problems. Right now, the Spirit of God says, don't worry. My grace is sufficient for you. जसं आता अनेक जण आजारी आहे, त्रासात आहे, तर परमेश्वर त्यांना सांगत आहे की काळजी करू नका, माझी कृपा My तुम्हासाठी grace पुरेशी is आहे. sufficient for you. माझी कृपा तुम्हासाठी पुरेशी आहे. Right now, आता या वेळेला by grace, receive the blessings of the Lord. आता परमेश्वराची जी कृपा आहे ती स्वीकारा माझ्या प्रिय विश्वासाने. Womb is open right now. आता प्रत्येक उदर तो उघडत आहे, गर्भाशय तो उघडत आहे. Every person who needs the blessing of the child, God is blessing by His grace right now. ज्या कोणाला आता बाळाचा आशीर्वाद हवा आहे, आता परमेश्वर त्यांना कृपा देत आहे. All those who want the job, by the grace of God, you will receive the job. ज्या कोणाला नोकरी हवी आहे, आता परमेश्वराच्या कृपेद्वारे तुम्हाला नोकरी मिळेल. All those who want the financial blessing, by grace, the financial blessings will come upon you. ज्या कोणाला आर्थिक आशीर्वाद हवे आहे, त्यांना परमेश्वर आता त्याच्या कृपेद्वारे आर्थिक आशीर्वाद देत आहे. Oh, hallelujah. धन्यवाद येशू. Receive the power of God right now. आता देवाचं सामर्थ्य Receive स्वीकारा. the healing right now. आता आरोग्य स्वीकारा. God is touching many of the people right now. आता परमेश्वर अनेकांना स्पर्श करत आहे. Every pain in the stomach right now be healed in Jesus' name. सर्व पोटदुखी आता येशूच्या नावात बरं होऊ दे. Yes, many people are suffering from the pain in the stomach. अनेक जण पोटदुखी पासून ते सहन करत आहेत. That I bind the disease and the sickness from the body. Leave in Jesus' name. ते सर्व पोटदुखी आणि शरीरातल्या प्रत्येक वेदनांना मी धमकावतो येशूच्या Receive the नावात. healing in Jesus' name. आता आरोग्य स्वीकारा येशूच्या नावात. Every complications in the issue of the bloods right now be healed in Jesus' name. सर्व रक्तस्रावात असलेला प्रत्येक त्रासला मी येशूच्या नावात धमकावतो. Yes, बरे some women, some sisters have
the bleeding problems, God is touching right now. काही बहिणींना त्या ठिकाणी रक्तस्रावाचा त्रास होत आहे, पण परमेश्वर त्यांना आता बरं करत आहे. Receive the healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य God's स्वीकारा. power is just coming upon you right now. The living power is coming and healing you right now. परमेश्वराचं सक्षम सामर्थ्य तुमच्यावरती येत आहे आणि तो तुम्हाला स्पर्श करत आहे. स्वीकारा. The body pain is just leaving right now. शरीरातल्या वेदना निघून The जात आहे. headache is leaving right now. डोकेदुखी आता निघून जात आहे. The depression is leaving right now. निराशा निघून जात आहे. Yes. Many are stuck in the depression. अनेक जण निराशामध्ये अडकलेले आहेत. And this from God want to tell you right now. आणि देवाचा आत्मा तुम्हाला सांगू इच्छितो, My grace is upon you. माझी कृपा तुमच्यावर आहे. Don't be in the depression. निराशतेमध्ये I राहू will नका. remove your depression right now. मी आता तुमची निराशा काढतो. And he says, आणि तो म्हणत आहे, look to me. माझ्याकडे पहा, Look to the cross. वधस्तंभाकडे पहा, See what I have done for you. मी तुझ्यासाठी काय केलं ते I पहा. completed the work of yours. मी तुझ्यासाठी मी माझं पूर्ण Why काम are you केलेलं in आहे. depression? मग तू का निराशतेमध्ये Be आहे? joyful. आनंदी राहा, Be joyful. आनंदी राहा. I did it for you. मी तुझ्यासाठी केले. God's peace is coming upon that person right now. आता परमेश्वराची शांती त्या व्यक्तीवर येत All आहे. those people in depression, the God's peace is coming upon them right now. जे कोणी निराशतेमध्ये आहेत, आता परमेश्वराची Touch शांती them त्यांच्यावर right येत आहे. now. स्पर्श करा आता. Receive the touch right now. आता देवाचा स्पर्श स्वीकार करा. Something is happening right now. आता काहीतरी घडत आहे. Oh, Rahan Thori Bashakara. Receive, receive, receive the right now. स्वीकारा, स्वीकारा, आता स्वीकारा Oh, माझ्या thank you, प्रियांनो. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Yes, I don't know, some person has pain in the leg. मला माहिती नाही कोणाच्या पायामध्ये, कोणत्या व्यक्तीच्या पायामध्ये दुखणं आहे. The pain is just leaving your legs right now. आता त्या पायातलं दुखणं येशूच्या नावात निघून जात आहे. Receive the healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. The power is just resting upon the legs right now. आता देवाचं सामर्थ्य त्या पायांमध्ये येत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you for धन्यवाद प्रभू आरोग्य Oh, देण्यासाठी. hallelujah. धन्यवाद. Thank you, Master. धन्यवाद. Somebody's back pain is healed right now. आता कोणाचं तरी पाठणीतलं दुखणं जे आहे, पाठदुखी ती बरी होत आहे. Receive the healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. Every demonic spirits सर्व सैतानी आत्मा which are attacking the people. लोकांवरती हल्ला करत Yes, आहे. right now I bind the spirit which is attacking and ruining that person. Leave that in Jesus' आणि name. जो तो आत्मा लोकांच्या जीवनावरती राज्य करतो, त्याचा जीवनाचा नाश करू इच्छित आहे, त्या सैतानाला मी धमकावतो. सोड येशूच्याच नावामध्ये. Devil, I want to make you reminded that you are being defeated 2020 years back on the cross of Calvary. You cannot rule the body because Jesus has paid the penalty on the cross and you have been defeated on the cross. सैताना, मी तुला आठवण करून देतो, प्रभू येशू ख्रिस्ताने 2020 वर्षा अगोदरच तुला त्या काल्वरीच्या वधस्तंभावरती हरवलेलं आहे. तू हरलेला आहेस. तुझं काहीही नाही चालणार. Leave that person in Jesus' name. सोड त्या लोकांना येशूच्या नावामध्ये. Touch them right now. प्रभू तू त्यांना आता स्पर्श कर. Be delivered from the power of the demonic in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सर्व सैतानाच्या सामर्थ्यातून मोकळे व्हा. Thank you for touching that person. धन्यवाद प्रभू त्या व्यक्तीला स्पर्श केल्यासाठी. Delivering that person from the demonic spirits. त्या व्यक्तीला तू स्पर्श केला आणि सैतानाच्या Cover that आत्म्यातून बाहेर person with the काढलं. blood of Jesus. त्या व्यक्तीला मी येशूच्या रक्ताखाली झाकतो. Oh, thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. All the children are let obedient to their parents. सर्व लेकरं परमेश्वर आई वडिलांच्या आज्ञेत राहू दे. Let them grow spiritually, Lord. ते आत्मिकरित्या वाढू देत प्रभू. Thank you, Father God, धन्यवाद प्रभू for परमेश्वर. touching them, blessing everyone, Lord. प्रभू त्यांना स्पर्श केला आणि प्रत्येकाला आशीर्वादित Every केल्यासाठी. business will flourish right now. आता प्रत्येक व्यवसाय बहुगुणित होत आहे. The world, it is locked down, but God says, for me, it is unlocked down. जगासाठी सगळीकडे लॉकडाऊन आहे, पण परमेश्वर म्हणतो माझ्यासाठी काहीही बंद असं नाही, सर्व काही उघडच आहे. I will bless you मी तुम्हाला आशीर्वादित करतो, because I bless from the heavens. कारण मी स्वर्गातून He has आशीर्वाद देतो. opened the heavens and He pouring the blessings upon your lives, upon your finance, upon your business, upon whatever you're doing. God is blessing you right now. तर माझ्या प्रियानो, परमेश्वर आकाश उघडून तो तुम्हाला वर्षाव करते आशीर्वादांचा. तुम्ही जे काय करत आहे तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला आशीर्वादित करा. Thank you, Master, धन्यवाद for प्रभू. blessing and healing them. परमेश्वर त्यांना आशीर्वादित And the करून आरोग्य grace is दिल्यासाठी upon their lives. आणि त्यांच्यावर तुझी कृपा असणार. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. All glory to your name. सर्व गौरव तुला प्रभूजी. In Jesus' name. येशूच्याच नावात प्रार्थना. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. I believe you all are blessed, healed, and God has set you free from the bondage of the power of the devil also, my dear people. तर माझ्या प्रियानो, मी विश्वास ठेवतो की तुम्हाला देवबापाने आशीर्वादित केलेलं आहे, मोकळं केले, आरोग्य दिलेलं आहे आणि सैतानाच्या बंधनातून तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. God bless you, my dear people. देवबापा तुम्हाला Listen, now आशीर्वाद is the देवो. breaking of bread. Just
we have prepared like a preparation of prayer, we will have a breaking of prayer right now. तर माझ्या प्रियानं आता प्रभू भोजन आहे, प्रार्थना होईल आणि मग आपण प्रभू भोजन एकत्र सेवन करू. Hallelujah. Thank you, Jesus. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, I come before your throne of grace मी तुझ्या कृपेच्या आसनासमोर as येतो. I'm holding this bread and the cup, Lord. जसं प्रभू हा प्याला व भाकर मी हातात धरलेली It's a आहे. breaking of bread, O Master. प्रभू आज प्रभू भोजन आहे. I pray, bless this bread and the cup, प्रभू मी प्रार्थना करतो ही भाकर व प्याला तू आशीर्वादित and कर. let everyone receive the blessings, healing, and deliverance, O Lord. प्रत्येकाला प्रभू आरोग्य, सुटका व आरोग्य मिळू दे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू, Thank you, Lord. धन्यवाद In प्रभू. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करते. First Corinthians 11:23 onwards. तर करिंथकरास पहिले पत्र 11:23 च्या पुढे आपण पाहूया. Hallelujah. Amen. For I received from the Lord that which I also delivered to you, that the Lord Jesus, on the same night in which he was betrayed, he took the bread, and when he had given thanks, he broke it and said, "Take, eat, this is my body, which is broken for you. Do this in the remembrance of me." कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, today we have learned, O Master, प्रभू आज आम्ही शिकलो, you died on the cross. तू का वधस्तंभावरती मेला And Jesus, you said, do this in the remembrance of me. आणि प्रभू येशू तू म्हणालास की माझ्या स्मरणार्थ हे करा. This is my body, हे माझं शरीर आहे, broken for you. तुमच्यासाठी मोडण्यात आलेलं आहे. Yes, Lord, we all look to you, Lord, होय प्रभू, आम्ही सर्व तुझ्याकडे पाहतो that your body was broken for us. की तुझं शरीर आमच्यासाठी We मोडण्यात were all आलं. sick and ill, O Master. प्रभू आम्ही सर्वजण आजारी होतो आणि दुखणे But होतो. Lord, by your stripe, we all are healed, O Master. प्रभू तुझ्या फटक्यावर आम्ही सर्व बरे झालो. We thank you, Lord, आम्ही तुझे आभार मानतो that you showered your grace upon our life. की तुझी कृपेचा वर्षा तू आमच्यावरती Thank you, केलास. Lord. We all are saved by grace through the faith, O Master. आणि प्रभू तुझ्या कृपेमध्ये आम्ही तुझ्या विश्वासाद्वारे आमच्या सर्वांचं तारण झालं. Thank you, Jesus. धन्यवाद. And we pray, Lord, आणि आम्ही प्रार्थना करतो, we will live for you, आम्ही तुझ्यासाठी जगू, for your glory, Lord, तुझ्या गौरवासाठी प्रभूजी, by your grace. तुझ्या कृपेद्वारे. Thank you, Father. In धन्यवाद Jesus' पिता. name. येशूच्याच नावात. Praise the Lord. All those taking immersion water baptism can partake of this bread. Rest, you can give your names to your leader, your admin, that you can have arrange your baptisms. तर माझ्या प्रियनं ज्यांचा कोणाचा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झालेला आहे त्यांनीच फक्त या प्रभू भोजनामध्ये सेवन करा. ज्या कोणाचा झालेला नाही त्यांना घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या लीडरला किंवा ऍडमिनला तुम्ही तुमचं नाव देऊ शकता. So you just hold your hands and you just prepare yourself just to worship, my dear people. तर आपण आराधना करत असताना माझ्या प्रियनं ही भाकर आपल्या हातात धरून ठेवा आणि तुम्ही तयारी करा, आपण प्रभूजीने एकत्र येऊ. Jesus. जसं आपण आराधना करतो माझ्या प्रियांनो, Just if you're holding your hands, all eat it together and pray together. आपल्या हातामध्ये भाकर धरून ठेवा माझ्या प्रियांनो And eat it together by faith. आणि विश्वासाने एकत्र सेवा And claim healing to your body. आणि तुमच्या शरीरासाठी आरोग्य स्वीकारा. Whatever sickness is, one more blessing God want to give to you, receive the healing right now. जो कोणता आजार असेल त्यासाठी तुम्ही आता आरोग्य स्वीकारा, तर अजून एक आशीर्वाद परमेश्वराने केलेला आहे. Just all eat together. आपण सर्वांनी एकत्र सेवन करूया. Shall we all just
Look to the God once again. तर आपण पुन्हा एकदा देवाकडे पाहूया. In the same manner, he took also the cup after supper, saying, "This cup is a new covenant in my blood. This do as often as you drink it in the remembrance of me." मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. Gracious loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय once पित्या, again we thank you. आणि पुन्हा तुझा आभार मानतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, You shed your blood on the cross तू वधस्तंभावरती तुझं रक्त for सांडलं. my sins and for my trespasses, O Master. प्रभू, माझ्या पापांसाठी, माझ्या अपराधांसाठी Your blood can only wash away all my sins. तुझं रक्तच फक्त माझ्या सर्व पापाला धुवू शकतं. White as snow. बर्फासारखं शुभ्र. Wash us, Lord. प्रभू शुद्ध कर. I give my life to your hands, O प्रभू, Master. माझं जीवन मी तुला I समर्पित pray, करतो Father, आणि प्रार्थना करतो. wash me, Lord. प्रभू, मला स्वच्छ कर. And I want that may I live in you, Lord. मला प्रभू तुझ्यामध्ये जगायचं आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. All glory to you, Father. सर्व गौरव तुला प्रभूजी. Thank you, Father. धन्यवाद पिता I परमेश्वर. pray, O Master. मी प्रार्थना We all करतो, pray. आम्ही सर्व प्रार्थना करतो. Because of your blood, we live and we'll glorify your name. तुझ्या रक्तामुळेच परमेश्वर आम्ही सर्व जगू आणि तुझ्या नावाला गौरव देऊ. In Jesus' name. येशूच्याच नावात. All those taken immersion water can partake of this cup. ज्या कोणाचा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झालेला आहे फक्त त्यांनी याच्यातून Just सेवन hold your करावे. hands and you just worship and then you have drink it together as a family. तर हे प्याला तुम्ही तुमच्या हातात धरून ठेवा, मग आपण नंतर संपूर्ण कुटुंब मिळून एकत्रित सेवन करूया. So while holding hands, just pray and drink it and look to the cross. जसं हा प्याला तुम्ही हातात धरून ठेवलेला आहे, तर तुम्ही वधस्तंभाकडे आपली नजर लावा माझ्या प्रियाने And drink it by faith. आणि विश्वासाने सेवन करा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Father, धन्यवाद पिता, for blessing and this healing our body. प्रभू आशीर्वाद देण्यासाठी आणि आम्हाला आमच्या शरीरामध्ये आरोग्य I thank you, देण्यासाठी. Father. प्रभू तुझे आभार All मानतो. glory be to your name. सर्व गौरव तुझ्या नावाला Yes, प्रभू. taken all this in reverence, O Master. प्रभू हे सर्व मी योग्य रीतीने तुला मान सन्मान देऊन सेवन केलेलं आहे. We thank you, Lord. आम्ही तुझे आभार मानतो. All glory be to your name. सर्व गौरव तुला प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Father. धन्यवाद प्रभू, Thank you, Lord. धन्यवाद In प्रभू. Jesus' name, I pray. येशूच्या नाव मागून ऐकूया. Praise the Lord. हालेलुया. I believe you all are blessed. तर विश्वास करतो की तुम्ही सर्व आशीर्वाद झाला प्रभोजनाद्वारे. God bless you, my dear people. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. Again, next week, be prepared. There's a new message, a new sermon will come to you. Prepare and be prepared, and God will bless you once again. तर माझ्या प्रियानं तोपर्यंत तयार राहा पुढच्या आठवड्यासाठी. पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषय असेल, नवीन प्रवचन असेल. Have excitement that every week I'm getting something new that I may learn and walk in the word of God. आणि असं उत्कंठा बाळगा की हो मला तर प्रत्येक आठवड्याला काही ना काही नवीन मिळत आहे आणि मला अजून घ्यायचं आहे. या उत्कंठा बाळगा. Praise the Lord. हालेलुया. If you are blessed, if you are then give glory to God, my dear people. जर तुम्ही आशीर्वादित झालेला आहे तर गौरव परमेश्वराला द्या. God bless you, my dear people. देव बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देव. Stay blessed. तर आशीर्वादित राहा. God bless you. देव Meet बाप्पा you आशीर्वाद next देव. week. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. God bless you. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters,
On behalf of Christ Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीघ भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स. बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया. IFSC कोड CBIN 0283483. खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज. बँकेचे नाव HDFC. IFSC कोड आहे HDFC 0000633. खाते क्रमांक आहे 50200001154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.